नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रो वन शोमध्ये तुमचं स्वागत। शेतकऱ्यांनी आम्हाला सोयाबीन नोंदणी कधीपासून सुरू होणार, त्यासाठी नोंदणी कुठं करायची, कशी करायची याबद्दलची माहिती विचारली होती। कारण बहुतांश शेतकरी यूट्यूबवरील व्हिडिओज पाहून ई समृद्धी पोर्टलवर नोंदणी करण्याचा प्रयत्न करतात, पण ई समृद्धीवर खरीप 2024 सोयाबीन खरेदीचा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सोयाबीन खरेदीवरून संभ्रम निर्माण झाला आहे। कारण 25 सप्टेंबर रोजीच पणन विभागाने नाफेड आणि एनसीसीएफला 1 ऑक्टोबर पासून सोयाबीन खरेदी नोंदणी सुरू करण्याचे आदेश दिलेत, पण आज 2 ऑक्टोबर आहे, तरीही नोंदणी कुठे आणि कशी करायची याबद्दलची अधिकृत माहिती पणन विभागाकडून देण्यात आलेली नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम निर्माण झाला आहे। पणन विभागाने नाफेड आणि एनसीसीएफला सोयाबीन खरेदीच्या सूचना देताना 15 ऑक्टोबर पासून सोयाबीनची खरेदी सुरू करण्यात यावी, तसंच 1 ऑक्टोबर पासून नोंदणी सुरू करावी असं स्पष्ट सांगितलेलं आहे। त्यामुळे 1 ऑक्टोबर पासून ई समृद्धी पोर्टलवर शेतकरी स्वतः नोंदणी करण्याचा प्रयत्न करतायत, पण या पोर्टलवर अद्यापही खरीप 2024 सोयाबीन खरेदीचा पर्याय देण्यात आलेला नाही असं शेतकरी सांगतायत। बहुतांश शेतकऱ्यांनी या पोर्टलवर स्वतःच्या मोबाईलवरून नोंदणी करण्याचा प्रयत्न सुद्धा केलाय। यामध्ये शेतकऱ्यांना नोंदणी करताना शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती, बँकेचे खाते क्रमांक आणि पासबुक अशी माहिती, त्यासोबतच जमिनीची माहिती भरल्यानंतर सोयाबीन खरेदीचा पर्याय उपलब्ध करून दिलेला नसल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे। याबद्दल आम्ही नाफेडकडे चौकशी केली। नाफेडचे खरेदी व्यवस्थापक महेंद्र ढेकाने यांनी दिलेल्या माहितीनुसार ई समृद्धी पोर्टलवर शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी नोंदणी खरेदी केंद्राकडून केली जाते, त्यामुळे शेतकऱ्यांनी नोंदणी करू नये। शेतकऱ्यांनी जवळच्या खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी करावी। केंद्रावर जाताना ई पीक पाहणी केलेला 7/12, आधार कार्ड आणि बँक पासबुक घेऊन जावं असं आवाहनही ढेकाने यांनी केलंय। तसंच काही अडचण आली तर जिल्हा पणन कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहनही पणन विभागाकडून करण्यात आलंय। पण राज्यात नाफेड आणि एनसीसीएफचे किती खरेदी केंद्र सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे याबद्दलची अधिकृत माहिती अद्यापही शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही आहे। त्यामुळे पणन विभागाने खरेदी केंद्र नेमकी कोणत्या ठिकाणी सुरू केली आहेत आणि कुठे जाऊन नोंदणी करायची आहे असा सवालही शेतकऱ्यांसमोर उपस्थित झालेला आहे। त्यामुळे सोयाबीन हमीभाव खरेदीबाबत नोंदणीपासूनच शेतकऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाल्याचं दिसतंय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात एकूण 200 खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत। त्यामध्ये नाफेडची 146 आणि एनसीसीएफचे 60 खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील। यामध्ये तालुका ठिकाणी सोयाबीनची खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील, त्यामुळे शेतकऱ्यांना नोंदणीसाठी तालुका गाठावा लागणार आहे असंही सूत्रांनी सांगितलंय। परिणामी शेतकऱ्यांना खरेदी केंद्राचं अंतर जास्त पडणार आहे अशी चिन्ह आता दिसू लागली आहेत। शेतकऱ्यांपासून खरेदी केंद्राचं अंतर जास्त असेल तर शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना कमी दरात सोयाबीन विकतात असा आजवरचा अनुभव आहे। राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना खरेदी केंद्र जवळ उपलब्ध व्हावीत यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या आणि बचत गटांनाही खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी परवानगी देण्याबद्दल विचार सुरू असल्याचं 2 आठवड्यापूर्वी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं, पण यासंबंधी नाफेड आणि एनसीसीएफला अद्यापही सूचना प्राप्त झालेल्या नाहीयेत असंही सूत्रांनी सांगितलंय। त्यामुळे सोयाबीन खरेदीचा गोंधळ शेतकऱ्यांच्या मुळावर उठतोय की काय अशी शंकाही शेतकरी व्यक्त करू लागलेत। सध्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन काढणीला वेग आलेला आहे। बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन मळणी करून तयार सुद्धा केली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना काढणीसाठी लागलेली मजुरी, आगामी रब्बीसाठी पूर्व मशागत, निविष्ठा खरेदीसोबतच सणावारासाठी पैशाची निकड आहे। पण खुल्या बाजारात मात्र सोयाबीनला हमीभावाच्या खाली दर मिळतोय, त्यामुळे शेतकरी सरकारच्या हमीभाव खरेदीसाठी नोंदणी करण्याचा स्वतः प्रयत्न करतायत। त्यासाठी ई समृद्धी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने नोंदणीचा प्रयत्नही शेतकऱ्यांकडून केला जातोय, पण खरेदी नोंदणी शेतकऱ्यांनी करायची नाही तर खरेदी केंद्रामध्ये जाऊन करायची असं नाफेडकडून सांगण्यात आलंय। पण अजूनही खरेदी केंद्रासाठी कुणाला आणि कुठे परवानगी देण्यात आली आहे याबद्दल शेतकऱ्यांना अधिकृत माहिती पणन विभागाकडून देण्यात आलेली नाहीये। त्यामुळे नोंदणीसाठीही शेतकऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे असं एकूण चित्र आहे। तुमच्या भागात सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू झाली आहेत का? कमेंट बॉक्समध्ये हो असेल तर हो, नाही असेल तर नाही बिनधास्त कमेंट करा। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आपण पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।